मालवणची घटना ताजी असतानाच आज रत्नागिरीत देखील एक विचित्र घटना घडल्याचं पाहायला उघडकीस आलं आहे। मारुती मंदिर येथे शिवसृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि त्याच पुतळ्याच्या खालच्या बाजूला एक मावळे उभे केलेले आहेत आणि त्या मावळ्यांची तोडफोड एका अज्ञाताकडून करण्यात आली असं कळतं आहे। आज सर्व हिंदू संघटना या ठिकाणी जमल्यात नगर परिषदमध्ये आणि आक्रमक भूमिका घेतले। अक्षरशः मुख्याधिकारी यांना प्रश्नांचा भडीमार करून त्यांनी या घटनेचं जबाबदार कोण असं प्रश्न उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी केली होती। आपण जाणून घ्या त्यांच्याकडून नेमकं काय झालं। 2021 पासून आपल्या संघटना काही संघटना तिथे रोज नित्यपूजा करणारी मंडळी आहेत। ते 21 ते 16 नित्य 21 पासून पत्र नगरपालिकेला पत्र दिलं जातं आहे की तिथे CCTV कॅमेरा बसवा, तिथे सुरक्षा रक्षक तैनात करा। तरीसुद्धा आज तागायत हे त्यांच्याकडून झालेलं नाही आणि आज त्याचा परिणाम म्हणून काल रात्री तिथे ह्या मावळ्यांची जी विटंबना झाली आहे त्या मावळ्यांच्या हातातल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या तोडफोड करण्यात आली, मावळे तोडफोड करण्यात आले आणि सकाळी 9 वाजले तरीसुद्धा त्याच्यावरती कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती। म्हणून आज आम्ही सगळे शिवभक्त या ठिकाणी इथे आलोय की हे जे गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे, प्रशासन आहे, त्या प्रशासनाने आत्तापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही आहे आणि त्यासाठी त्यांच्यावरती कारवाई ताबडतोब व्हावी आणि त्या संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावं आणि त्यासाठी आम्ही इथं सगळेजण आलोय आणि त्यांना त्या संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेलं आहे। CCTVचा प्रश्न फार ऐरणीवर आला आहे। गेले 3 महिने रत्नागिरी शहरामध्ये वेगवेगळे विषय चर्चेत येत आहेत आणि मूळ मुद्दा येतोय तो CCTVवरती। नेमकं काय सांगाल? तसं बघायला गेलं तर पूर्वीपासून म्हणजे रत्नागिरीमध्ये CCTV लावले आहेत। CCTVचे नवीन टेंडर काढले जातात। कधी 1.5 कोटी खर्च आहे, कधी 75 लाख रुपये खर्च आहे, कधी 33 लाख रुपये खर्च आहे। अशा आम्ही वारंवार ह्या सगळ्या फक्त बातम्या ऐकत असतो। परंतु ज्या वेळेला खरोखर रत्नागिरीमध्ये अशी कुठेतरी संवेदनशील घटना घडते आणि त्यावेळेला फुटेज ज्या वेळेला पोलीस काढण्यासाठी जातात त्यावेळी पोलिसांना एक साधारण 8 तास जात आहेत, 24 तास जात आहेत। का जातात, एवढा वेळ का लागतो, तर त्याची कारणं काढतात की CCTVच बंद आहेत। मग मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या जर का CCTV बंद आहेत, पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा वेळ भरपूर लागतो, आरोपी भेटत नाहीत, आरोपी खूप काळानंतर भेटतात, पोलीस आपले प्रयत्न 100% करतात, परंतु CCTVमुळे जो आरोपी 10 मिनिटात भेटायची गरज आहे तो त्यांना 2-2, 4-4 दिवस वेगवेगळ्या प्रयत्नांनी करावा लागतो। प्रायव्हेट दुकानांचे CCTV चालू आहेत परंतु प्रशासनाचे CCTV बंद आहेत। ज्यावेळेला पोलिसांना आम्ही विचारण्यात येतो ते पोलीस आम्हाला सांगतात की आजची जी घटना घडली त्याप्रमाणे देखील आम्ही पोलिसांना पहिला जाब विचारला, पोलिसांनी सांगितलं ती सगळे जबाबदारी नगरपरिषदेची आहे, CCTVची। नगरपरिषदेला जाब विचारला, ते म्हणतात CCTVची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे। म्हणून आम्ही आता काय केलं की आमच्या समोर आम्ही सिटीचे PI साहेब आहेत त्यांना बोलावून घेतलं, दूध का दूध पाणी होऊन जाऊन दे, आणि दोघांनाही जाब आम्ही एकत्रच विचारला की जबाबदारी कोणाची। आणि त्याच्यावरनं या सगळ्या घटनेवरनं एवढं स्पष्ट झालेलं आहे की या सगळ्या घटनांना जबाबदार फक्त रत्नागिरी नगर परिषद आहे। शहरात मोठमोठे पुतळे उभे केलेले आहेत आणि आपण पाहतोय आज शहरामध्ये विविध ठिकाणी पुतळे आहेत, परंतु त्या पुतळ्याची सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। काय सांगाल? आज सकाळी जी घटना घडली, मावळ्यांच्या पुतळ्यांची जी विटंबना झाली, ती झाल्यावर सुद्धा प्रशासन एवढं डिंब अवस्थेत होतं। सकाळी 8 वाजेपर्यंत तिथं कुठल्याही प्रकारची काही हालचाल नव्हती। 9 वाजता शिवप्रेमींनी येऊन ते पुतळे झाकले, म्हणजे विटंबना अजून करावी आणि रत्नागिरीमध्ये एक उद्रेक व्हावा अशी यांची भावना होती का? यांच्या कार्यपद्धतीवरच आमचा आता शंका येते आणि अशा अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना निलंबित करावी अशी मागणी घेऊन आम्ही इथे आलो होतो। त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला 2 दिवसाची मुदत दिली। 2 दिवसानंतर आम्ही परत येणार आहोत आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे जर रत्नागिरीत जागोजागी CCTV किंवा सुरक्षा रक्षक नेमले गेले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आणि शिवप्रेमी म्हणून आम्ही कायम जिथं शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आमच्या धर्माच्या बाबतीत कुठल्याही देवी देवतांच्या बाबतीत असा प्रकार घडेल तिथे आम्ही तीव्र आंदोलन करू। वेळ पडल्यास कायदासुद्धा हातात घेऊ। एका कर्मचाऱ्याला निलंबित केले 2 दिवसासाठी सगळं ते काय? आमची मागणी होती, प्रथमतः ही जी घटना ज्या वेळेला लक्षात आली त्यावेळेला सिटी पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत त्यांनी आणि त्यांच्या टीमने 2:30 वाजता आरोपीला ताब्यात घेतलं। आता त्यानंतर त्यांचा तपास चालू आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी सांगितलं पुढील तपास चालू आहे। त्यानंतर ही घटना आम्ही ज्या वेळेला विचारलं की पोलीस स्टेशनला की बाबा ही घटना पुढे तुम्ही कोणाला सांगितली, त्याच्यावरती कारवाई काय झाली, तर त्यांनी सांगितलं की आम्ही CO साहेबांना त्याच्यावरती कळवलेलं आहे। CO साहेबांना आता आम्ही विचारलं तर CO साहेब म्हणाले मला 5 वाजता घटना कळली।
शिवसाहेब म्हणतात 5 वाजता घटना घडली. आमच्या एका मित्राने ज्या वेळेला सकाळी शिवप्रतिष्ठानच्या मित्राने यादव म्हणून इथले एक अधिकारी आहेत त्यांना नितीन यादव जे तिथले पर्यवेक्षक आहेत ज्यांच्याकडे त्या सर्कलची मारुती मंदिरच्या सर्कलची जबाबदारी आहे अशा माणसाला फोन केला तर तो माणूस फोन उचलत नव्हता. आता उर्मटपणे त्याने आम्हाला उत्तर दिलं की मला 8:15 वाजता कळली आणि मी गेलो. माझं म्हणणं एवढंच आहे की ही घटना एवढी गंभीर आहे की साहेबांना 5 वाजता घटना कळल्यानंतर त्या ठिकाणचे जे मूर्तीची जी विटंबना झालेली आहे ती झाकण्यासाठी 9 वाजता एक साधारण 4 तास ह्या घटनेची रत्नागिरी शहरामध्ये 1 किलोमीटरवर असलेल्या घटनेची जबाबदारी त्यांना पेलवत नाही. आणि आमचा तर खरोखर असा आरोप होता की साहेबांनी ह्या गोष्टीचा राजीनामा दिला पाहिजे होता. पण साहेबांनी हे एक पत्र दिले की ह्याच्यावरती आम्ही ह्या गोष्टी करू आणि तात्पुरत्या त्या स्वरूपात त्या अधिकाऱ्याचं निलंबन केलंय. त्याच्यावरती समिती नेमली आहे आणि पुढील कारवाई करू. यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या ऐरणीवर हा जो विषय आला त्यामुळे सांगतो रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या महापुरुषांचे देवदेवतांचे छत्रपतींचे पुतळे उभारले गेले आहेत. माझं म्हणणं आहे की तुम्ही पुतळे उभारा, सुशोभीकरण करा, 100% करा, कोटीच्या कोटी खर्च केलाय. मात्र त्यावरती 10,000 रुपये खर्च करून एक CCTV कॅमेरा बसवा, त्यामध्ये 24 तास तिथे सिक्युरिटी गार्ड बसवा, जेणेकरून ह्या अशा गोष्टी होणार नाहीत. आम्हाला पुतळे उभारणं ह्याच्याबद्दल आक्षेप नाही. पहिली गोष्ट देवदेवतांचे पुतळे रस्त्यावर उभारणं हा आमचा आक्षेपार्ह मुद्दा होता. आम्हाला ते कोणालाही मान्य नाही. कारण का उद्या त्या ठिकाणी जर का अजून चुकीची घटना घडली तर हा उद्रेक आहे ना दंगलीमध्ये घडू शकतो ची जाणीव सर्वांना असली पाहिजे. हा जे शिवप्रेमी आहेत त्यांचा उद्रेक होता. खरंच जी काही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि यातूनही प्रशासनाने बोध घेतला नाही तर यापुढचं आंदोलन हे फार उग्र असेल असा इशाराच यांनी दिला आहे. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.